फरिश्ता है वो उस जहां का, उसे उसने ही भेजा है। फरिश्ता है वो उस जहां का, उसे उसने ही भेजा है। हम सब का है जो रखवाला, उसे उसने ही भेजा है। वह आज भी आता है, वह आज भी आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। वह आता ही आता है, वह आता ही आता है। खो जाती है मुस्कुराहट, होती है जब कोई हिमाकत। खो जाती है मुस्कुराहट, होती है जब कोई हिमाकत। छा जाती है घबराहट, वह आता ही आता है। वह आज भी आता है, वह आज भी आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। कभी बने वो रखवाला, कभी बने देने वाला। कभी बने वो रखवाला, कभी बने देने वाला। कभी करे वो हिफाजत, कभी करे वो सफाई। वह आता ही आता है, वह आता ही आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर।
देता है हमको दुहाई, बन के माँ बाप का साया, भगाए डर की वो छाया। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। वह आज भी आता है, वह आता ही आता है, वह आज भी आता है, वह आता ही आता है। श्री स्वामी समर्थ सद्गुरु भक्त हो. कर्माचा सिद्धांत. दर गुरुवारी आपण कर्माचा सिद्धांत यावर प्रवचन ऐकत आहात. आज तिसरा गुरुवार. गेल्या 2 गुरुवारी आपण बरंच काही समजून घेतलंय. कर्म किती प्रकारचे असतात आणि मुख्य म्हणजे काय, तर काया वाचा मने ही कर्म करत असता असता क्रियमाण कर्म म्हणजे काय, संचित कर्म म्हणजे काय आणि प्रारब्ध म्हणजे काय, असं आपण बरंच समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपण तसे बरेचसे समजलेलं सुद्धा आहोत. तर आपण आज अजून थोडं पुढे जाऊया. खूप छान तुम्ही स्वतःचे अनुभव शेअर करतात, बरं वाटतंय. म्हणजे मला कळायला लागलंय की आपल्याला याबद्दल, या प्रारब्धाच्या, या कर्माच्या सिद्धांताबद्दल जाणून घ्यायची खूप इच्छा आहे. आणि म्हणूनच आज मी पुढे अशा एका विषयावर बोलणार आहे किंवा अशा एक विषय तुम्हाला समजावून सांगणार आहे की जो आपल्या जिव्हाळ्याचा आहे. प्रत्येकाला वाटतं की आम्ही धार्मिक आहोत, आमच्यावरच संकट येतात, आणि जे अधार्मिक आहेत, जे धर्माला मानत नाहीत, नास्तिक आहेत, त्यांच्यावर मात्र त्यांची चंगळ आहे. तर आजचा विषयच तो आहे, धार्मिकावर संकट आहे तर अधर्मिकांची चंगळ. कर्माचा एक अटळ सिद्धांत आहे आणि तो काय आहे, जे पेराल तेच उगवेल. म्हणजे जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. आपण नेहमी म्हणतो जसे कराल तसे भराल, परंतु प्रत्यक्ष व्यवहारात आपला अनुभव थोडा वेगळा असतो. तो म्हणजे जो माणूस न्याय नीती धर्माने वागत असतो त्याला जीवनात खूप दुःखे भोगावी लागतात. खरंय. उलट अधर्म आणि अनीतीने वागणारे, काळा बाजार, तस्करी करणारे जीवनात मौज मजा करीत असतात आणि गाडी, बंगला इत्यादी सर्व तऱ्हेतऱ्हेच्या भौतिक सुखसोयी जीवनात त्यांना मिळत असतात. त्यांची रेलचेल असते. हे सतत पाहिले की परमेश्वरावरील आपली श्रद्धा थोडीफार का होईना पण डळमळू लागते. असं वाटतं की कर्मसिद्धांत ही एक भ्रामक कल्पना आहे आणि म्हणून आपणही अनिती अथवा अन्य अधर्माने पैसा कमवण्यास प्रेरित होतो. आपल्यालाही वाटायला लागतं की आपण पण मग वाईट मार्गाने, चुकीच्या मार्गाने, कुमार्गाने का जाऊ नये. अधार्मिक, वाईट वागणारे, त्यांची चंगळ दिसते आपल्याला. आपला देवावरची श्रद्धा आपली डळमळू लागते, विश्वास उडायला लागतो. पण आपला हा फार मोठा गैरसमज आहे. नेहमी पुण्याचे फळ सुख आणि पापाचे फळ दुःखच असते. आपल्याला वाटत असतं की आपण एवढं पुण्य करून सुद्धा आपल्याला दुःख का भोगावं लागतं. हा कर्माचा सिद्धांत आपण जाणून घेतलाय. पण हे कायम लक्षात ठेवायचं की तुम्ही जे पुण्य केलंय त्याचं फळ सुख आणि पाप केलं असेल त्याचं फळ दुःखच असतं. असं असतं काही वेळा पाप करणारा माणूस आपल्याला सुख समृद्धीत वावरताना दिसतो. का असं वाटतं, का दिसतं की हा सुख समृद्धीत वावरतो?
ते त्याच्या सांप्रतच्या पापकर्माचं फळ नसून त्याने पूर्वी केलेली काही पुण्यकर्मे त्याच्या संचितात जमा असतात, ती आता परिपक्व होऊन सांप्रत त्याला सुखरूपी फळे देत असतात आणि सध्या तो करीत असलेली पापकर्मे त्याच्या पूर्वपुण्याईचा जोर असल्या कारणाने फळ दिल्याविना त्याच्या संचितात जमा होऊन राहतात आणि पूर्व पुण्याचा जोर ओसरताच प्रारब्ध बनून त्याच्या समोर उभे ठाकतात. आज जो कुमार्गाने वागतो आहे, चालतो आहे, वाईट आचरण करतो आहे, त्याने पूर्वी काही चांगली पुण्यकर्म करून ठेवलेली असतात. त्यामुळे त्याला सांप्रत म्हणजे आता जे काही कुकर्म करतोय त्याची फळ न मिळून पूर्वी केलेल्या सत्कर्माची पुण्यकर्माची पूर्वजन्मी असो किंवा याच जन्मात पूर्वी त्यांनी जी चांगली कर्म केली असतील त्याची फळं त्याला आज मिळत असतात. पण एकदा का त्याचा वेग, त्याचा जो साठा आहे तो ओसरतो, तसं त्याची जी आता वाईट कर्म आहेत त्या वाईट कर्माचा भोग त्याला भोगायला लागतो, प्रारब्ध रूपाने त्याच्या समोर उभा राहतो. आता ही जी परिपक्व होऊन सांप्रत्याला सुखरूपी फळ देतायत ना, जी फळं ती सध्या तो करीत असलेल्या पापकर्म आहे त्याच्या पूर्वपुण्याचा जोर असल्या कारणाने फळ दिल्याविना त्याच्या संचितात जमा होऊन राहत आहेत आणि पूर्वपुण्याचा जोर ओसरताच प्रारब्ध म्हणून त्याच्यासमोर उभे ठाकतात. पूर्वपुण्याचा जोर असेपर्यंत, पूर्वपुण्याई जी आहे ती फार महत्वाची आहे. आपण पण पूर्वजन्मी जे चांगलं कर्म केलंय, पुण्यकर्म केलंय त्याची फळ आपल्याला मिळणार, पण त्याही पेक्षा कदाचित आपल्याकडून वाईट कर्म जास्त, पापकर्म जास्त घडली असतील, म्हणून सांप्रतच्या आताच्या काळी आपण दुःख भोगतो आहोत. आता तो पूर्वपुण्याचा जोर असेपर्यंत पापकर्म माणसाला आपला प्रभाव दाखवू शकत नाहीत. संत कबीर काय म्हणतात, कबीरा तेरा पुण्य का जब तक रहे भंडार, तब तक अवगुण साफ है करो गुनाह हजार. जो पर्यंत आपल्या पूर्वपुण्याचा जोर आहे, कबीरा क्या कहता है, तेरा पुण्य का जब तक रहो भंडार, पूर्वपुण्याई चांगली असेल, त्याचा भांडार खूप जमा असेल, तब तक अवगुण माफ है, तोपर्यंत सगळे अवगुण वाईट गुणाने तुम्ही वागताय ते माफ है, करो गुनाह हजार. पण हे का, असं का म्हटलंय, आपल्याला समजवण्यासाठी म्हटलेलं आहे, उपहासाने म्हटलंय की तुम्ही सांप्रतच्या काळात आत्ता प्रेझेंट लाईफ मध्ये तुम्ही सजगतेने वागा, तुम्ही जी कर्म करताय त्याचा विचार करा. ज्या जन्मी न्यायनीतीने वागणारी कित्येक माणसं दुःख दारिद्र्यात पिचत असताना दिसतात, त्याचे कारण वर म्हटल्याप्रमाणे त्यांचे पूर्वकृत दुष्कृत्ये आता आपला प्रभाव दाखवित असतात. आता या जन्मात जे न्यायनीतीने चांगले वागत आहेत असे माणसं दुःख आणि दारिद्र्यात पिचलेले आपल्याला दिसतात. त्याला कारण वर म्हटल्याप्रमाणे, अगोदर सांगितल्याप्रमाणे तेच की पूर्वकृत दुष्कृत्य म्हणजे वाईट कृत्य त्यांनी केलेली त्याचा प्रभाव आता त्याला दिसत असतो. त्याची या जन्मातील सत्कृत्ये कालांतराने या वा पुढील जन्मी त्याला सुख समृद्धी देणारच, यात तेळ मात्रही संदेह नाही. कारण कर्म कायदा हा एकमेव कायदा आहे ज्यात अणुरेणू त्रुटी नाही. अणुरेणू म्हणजे अगदी बारकाईने प्रत्येक गोष्टीचा या कायद्यामध्ये, कर्म सिद्धांतामध्ये अभ्यास करून त्याचा बरोबर तुम्हाला माप दिलं जातं आणि त्या मापानेच तुम्हाला ती भोगायला लागतात. या जन्मात पूर्वजन्मीच्या किंवा या जन्मी अगोदर केलेल्या पापकर्मामुळे, वाईट कर्मामुळे आपण दुःख भोगतो आहोत, पण आता तुम्ही न्यायनीतीने वागताय, हा साठा होत असतो, संचितात संचय होत असतो आणि मग वेळ आल्यानंतर प्रारब्ध रूपाने पुढे त्याला भोगायला लागणार. कारण काय, या कायद्यामध्ये अणुरेणू त्रुटी नाही. चुका वेगळ्या, त्रुटी वेगळ्या. त्रुटी म्हणजे काय, चूक ही आपण करतो आणि त्रुटी म्हणजे अनावधानाने झालेल्या गोष्टी. पण या कायद्यामध्ये अनावधानाने किंवा चूक अशा कशाही पद्धतीने होतच नाही.
तो जो कायदा आहे तो आपला सिद्धांत आहे. त्या सिद्धांताप्रमाणे कायद्याप्रमाणे आपल्याला मोजमाप होतं आणि त्याचं फळ मिळतच मिळतं. चांगल्याचं चांगलं, वाईटाचं वाईट. जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. म्हणून प्रत्येकाने वर म्हटल्याप्रमाणे जगात काही तात्कालिक विपरीत असे प्रत्ययाला आले तरी कर्मसिद्धांत कायद्यावर आपला 100% विश्वास ठेवावा. आता जरी किती वाईट वाटलं, आपण चांगलं वागून सुद्धा आपल्यावर अशी संकट का येतात, धार्मिकावर संकट आहेत आणि अधार्मिकांची चंगळ आहे असं जरी वाटलं तरी आपण कर्म कायदा जो आहे, कर्माचा सिद्धांत आहे, त्याच्यावर आपला 100% विश्वास ठेवा आणि निर्धारपूर्वक न्यायनीतीचा सच्चाईचा राजमार्ग स्वप्नातही सोडू नये. सच्चाईचा नीतीचा राजमार्ग आहे तो स्वप्नातही सोडता कामा नये. कारण तो सोडला की आपोआप आपली दुष्कर्माला सुरुवात होते आपल्या हातून घडायला आणि पुन्हा संचित तयार होतं. आता आपण खूप दुःख भोगतो, सगळं वाईटच होतं असं आपल्याला वाटतं आणि आपण ते भोगताना अजून नवीन कर्म दुष्कर्म करून ठेवली तर विचार करा पुढे आपली काय अवस्था होईल. म्हणून न्यायनीतीचा मार्ग कधी सोडायचा नाही. इथे म्हटलंय सच्चाईचा राजमार्ग, न्यायनीतीचा राजमार्ग स्वप्नातही सोडू नये, म्हणजे तसा विचारही करू नये कोणी. ग्रामीण भागात लोकांच्या घरात धान्य साठवण्यासाठी मोठाले कोठारे असतात. त्यांना बळद किंवा बळत म्हणतात. बळद म्हणजे काय, तर भिंतीत धान्य साठवण्यासाठी मोठी पोकळ जागा ठेवलेली असते. त्यात वरील मजल्यावरून साठवणीचे धान्य ओततात. बळदाच्या तळाशी खालच्या मजल्यावर धान्य बाहेर काढण्यासाठी एक गवाक्ष म्हणजे छोटा दरवाजा असतो. त्यातून जरूर पडेल तेव्हा आवश्यक धान्य काढून घेता येते. मोठं कोठार असतं, मोठी रूम असते, वरून वरच्या मजल्यावरून त्याच्यात धान्य टाकलं जातं आणि खाली त्याला एक छोटासा गवाक्ष म्हणजे छोटा दरवाजा असतो. त्यातून हवं तेवढं ते धान्य काढून घेण्यासाठी तो मार्ग केलेला असतो. समजा एखाद्या शेतकऱ्याचे बळद म्हणजे धान्य कोठार उत्कृष्ट समजले जाणारे धान्य जे गहू उत्कृष्ट कर्माने म्हणजे पुण्याने त्यात भरलेले आहे आणि दुसऱ्या एखाद्या शेतकऱ्याचे बळद हलक्या प्रतीचे समजल्या जाणाऱ्या बाजरी अथवा नाचणीने म्हणजे निकृष्ट दर्जाचे किंवा कर्माने पापकर्माने भरलेले आहे. नंतर पहिला शेतकरी यंदा त्याने बाजरीचे पीक घेतल्याने आपल्या बळदात वरून बाजरी ओतू लागला म्हणजे हलके पापकर्म करू लागला. तर जेव्हा जेव्हा तो खालचा दरवाजा उघडून धान्य बाहेर काढेल तेव्हा जोपर्यंत आतील गव्हाचा साठा म्हणजे उत्कृष्ट संचित कर्म पुण्यकर्म समाप्त होत नाही तोपर्यंत तो जरी वरच्या दरवाजातून बाजरीसारख्या हलक्या प्रतीचे धान्य म्हणजे पापकर्म होतीत असला तरी त्याला गव्हाचाच पुरवठा होत राहणार. एक कोठार आहे, एक मोठी खोली आहे. त्या खोलीला खालच्या मजल्यावर एक गवाक्ष म्हणजे एक छोटासा दरवाजा आहे आणि धान्य वरून ओतलं जात आहे. एक शेतकरी आहे. इथे आपण गहू आणि बाजरी निकृष्ट उत्कृष्ट असं समजायचं नाही, फक्त उदाहरणादाखल आहे. गहू त्याने आधी ओतला, गव्हाचा साठा केला आणि दुसऱ्याने बाजरी किंवा दुसरा साठा केलाय दुसऱ्या शेतकऱ्याने. तर त्याने जो चांगला साठा केलाय गव्हाचा साठा उत्कृष्ट तो त्याला मिळत राहणार. पण याच उत्कृष्ट जे उत्पादन केलेल्या शेतकऱ्याने पुन्हा बाजरी किंवा निकृष्ट दर्जाचे एखादे धान्य त्यात वरून ओतलं तर जोपर्यंत गव्हाचा साठा संपत नाही तोपर्यंत त्याला उत्कृष्ट दर्जाचाच अन्न मिळत राहणार आणि ते संपल्यावर वरून बाजरी येणार आणि मग बाजरी मिळायला लागणार. म्हणजे इथे आपल्याला कर्माचा सिद्धांत समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण अगोदर केलेली कर्म आहेत. गव्हाचा साठा म्हणजे पुण्यकर्म, बाजरीचा साठा म्हणजे काय ठरवलंय की पापकर्म. अगोदर केलेल्या कर्माची आपल्याला फळं मिळत आहेत तोपर्यंत आपण ती घ्या. पण आपण दुष्कृत्य वाईट कर्म केले ती जेव्हा फळाला येणार तेव्हा आपल्याला दुःख वाटणार. अशा पद्धतीने हा कर्म सिद्धांत कायदा आहे. या उलट ज्या दुसऱ्या शेतकऱ्याने बळद म्हणजे त्याचे कोठार आहे ते नाचणीने किंवा निकृष्ट संचिताने पापकर्माने पूर्ण भरलंय आणि यंदा हंगामात त्याचे गव्हाचे पीक घेतले त्याने
म्हणजे अगोदर त्याने नाचणीचं वगैरे नाचणीचं वगैरे धान्य कोठारात टाकलं होतं, आता त्यांनी गव्हाचं घेतलं. तर त्याचं निकृष्ट दर्जाचं जे कर्म आहे ते त्याला अगोदर खालच्या गवाक्षातून तळमजल्यावरचा जो दरवाजा आहे छोटा, त्याच्यातून पहिलं निकृष्ट दर्जाचं जे कर्म आहे त्याचे भोग भोगावे लागणार. आणि नंतर गव्हाचा साठा जोपर्यंत त्या नाचणीचा साठा संपत नाही तोपर्यंत येत नाही, तोपर्यंत त्याला नाचणी म्हणजे निकृष्ट दर्जाचं जे कर्म त्यांनी केलंय त्याचे भोग त्याला भोगावे लागणार, तेच त्याला खावं लागणार. आणि नंतर त्याला गव्हाचं पीक जे त्याचा केलेलं आहे ते जेव्हा त्याला गवाक्षातून त्या कोठारातून त्या दरवाजातून मिळायला लागेल, तर यातून काय सुचवलं जातं की अगोदर जे कर्म केलं आहे पाप असो वा पुण्य ते अगोदर भोगून सारावं लागेल आणि नंतर पाप किंवा पुण्य केले असेल ते नंतर भोगावं लागेल. तरी जोपर्यंत आतील नाचणीचा साठा निकृष्ट संचित पापकर्म संपत नाही तोपर्यंत सांप्रत जरी गहू साठवू लागला आहे, तरी जेव्हा जेव्हा तो बळदाचे खालचे द्वार उघडेल तेव्हा तेव्हा त्याला त्यातून नाचणीच मिळत राहणार. आधी नाचणी पीक घेतलं होतं ते कोठारात भरलं होतं. तसंच अगोदर जे केलंय, आज सांप्रतच्या काळात आपण किती चांगले वागत असू, खूप सच्चाईने आपण नेहमी म्हणतो अरे आम्ही इतके छान वागतो, आमचं सगळं छान आहे, आम्ही कधी कोणाचं स्वप्नात सुद्धा वाईट चिंतत नाही, विचार करत नाही कोणाबद्दल वाईट. मग आमच्या आयुष्यात असं का? तर आपण पूर्वजन्मी किंवा यापूर्वी कधीतरी चुकून माकून आपल्याकडून घडलेले जी काही कर्म आहेत त्याचे भोग आपण या काळात भोगत असतो. परंतु असा एक दिवस निश्चित उगवणार की जेव्हा पहिल्या शेतकऱ्याचा गहू साठा म्हणजे पुण्य कर्म संपणार व त्याला नंतर साठवलेली बाजरी खाण्याची वेळ येणार. या उलट त्या दुसऱ्या शेतकऱ्याची नाचणी ही म्हणजे पाप कर्म निकृष्ट कर्म संपणार व मग त्याला मागावून साठवलेले गहू म्हणजे उत्कृष्ट पाप कर्म खाण्याचे भाग्य प्राप्त होणार. परंतु असे होण्यास त्याला थोडाफार धीर धरावा लागणार हे निश्चित समजावे. धीर धरा, धीर धरा, धीर धरा रे धीर धरा. हे मन आहे ना, हे मनाला विचलता येते, अविचलित मन, आणि त्यामुळे आपला धीर सुटतो. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. परमेश्वरावरील दृढ श्रद्धा व कर्म सिद्धांत तत्वावरील आपला विश्वास किंचितही ढळू न देता प्रत्येक मनुष्याने सांप्रत जरी त्याला दुःख हाल अपेष्टा भोगाव्या लागत असल्या तरी नाम उमेद न होता त्या सहन कराव्या व न्याय नीतीच्या मार्गावरून न ढळता अविरतपणे सत्कर्म करीत राहावे. परमेश्वरावरील दृढ श्रद्धा कर्म सिद्धांत तत्वावरील आपला विश्वास किंचितही ढळू देऊ नये. आणि मनुष्याने आता जरी त्याला दुःख हाल अपेष्टा भोगाव्या लागत असल्या तरी नाउमेद होऊ नये. आपण पटकन नाउमेद होतो, नाराज होतो आपल्या आयुष्यावर. त्या सहन करायला पाहिजेत. ज्या हालअपेष्टा आहेत, जे आपल्याला समस्या आहेत, जे भोग भोगावे लागतायत त्या सहन कराव्या आणि न्यायनीतीच्या मार्गावरून ढळू देऊ नये स्वतःला. अविरतपणे सत्कर्मच करीत राहावे. एखाद्या बँकेचा मॅनेजर जरी आपला मित्र व नातलग असला तरी आपल्या बँक खात्यात आपण काही जमा म्हणजे संचित नसेल तर आपण पाठवलेल्या चेकवर तो आपल्याला काही रक्कम देऊ शकणार नाही. उलट पक्षी सदर बँक मॅनेजरच्या शत्रूने जरी काही रकमेची चेकद्वारे मागणी केली व त्याच्या खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक असेल तर चेकच्या रकमेप्रमाणे त्या इसमाला पैसे देण्याशिवाय मॅनेजरला पर्यायच नसतो. मग तो मनुष्य त्याचा कितीही कट्टर शत्रू असो. बँक मॅनेजर आपला मित्र आहे आणि आपण एक चेक घेऊन गेलो पण आपल्या खात्यात जमा नसेल तर आपला मित्र बँक मॅनेजर असून सुद्धा आपल्याला तो काही करू शकत नाही. आणि त्याच बँक मॅनेजरचा एखादा कट्टर शत्रू जरी त्याच्या समोर आला आणि त्याने चेक दिला त्याला आणि त्या माणसाच्या त्याच्या शत्रूच्या मॅनेजरच्या शत्रूच्या खात्यात जर जमा शिल्लक असेल तर त्या मॅनेजरला तो चेक वठवल्याशिवाय पर्याय नसतो. आपल्या चेकवर लिहिलेल्या प्रमाणे आपल्याला पैसे न दिल्याबद्दल आपण बँक मॅनेजरवर राग धरू शकतो का? तर नाही. तर आपण कंबर कसून आपल्या खात्यातील शिल्लक वाढवणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणजे आपण आपलं कर्म सुधारणं किंवा
आपण चांगली कर्म करायला प्रेरित होणं फार महत्वाचं आहे. नवीन संचय करणे, नवीन साठा करणे. बँकेत कसे पैसे संपलेत, आपण चेक घेऊन गेलो तर आपल्याला नाही मिळणार पैसे, बँक मॅनेजर काही करू शकत नाही. मग आपल्याला काय करायला पाहिजे? आपल्याला पैशांचा साठा जसा बँकेत करावा लागतो तसा संचितात सत्कर्माचा, चांगल्या कर्माचा साठा आपल्याला वाढवावा लागतो. आपल्या दुःखाबद्दल ईश्वराला दोष देण्यात शहाणपणा नाही, तर आपले संचित सत्कर्म करून वाढवणे, आपले संचित सत्कर्म करून वाढवणे हे आपले कर्तव्य आहे. मग आता पहा, नरसिंह मेहताची हुंडी भगवंताने स्वीकारली, अथवा पांडुरंग दामाजीचा पाडेवार झाला तसा भगवंत तुमच्या हाकेला धावून येतो की नाही पहा. आता नरसिंह मेहता यांची हुंडी भगवंताने का भरली, का स्वीकारली? कारण त्याची सत्कर्म होती, त्याने सत्कर्माचा मार्ग पत्करला होता. इथे पांडुरंगाने दामाजीचा पाडेवार झाले ते का? कारण भक्तीचा संचय झाला आणि मग भगवंताला धावून येण्याविना पर्यायच नाहीये. आपण म्हणतो अरे देव कुठे झोपलाय की काय, इथपर्यंत आपण म्हणायला तयार होतो. आणि खरंय, मी बऱ्याच लोकांकडून ऐकलंय की कदाचित देवाच्या दरबारात न्याय नाही, देव झोपलाय, आम्हीच इतकं चांगलं केलं पण आमचं वाईटच होतं, देवाच्या दरबारात न्याय नाही असं म्हणायचं नसतं. कारण आज आपण जे समजून घेत आहात तो आहे कर्माचा सिद्धांत. पूर्वी आपण जे धान्य पेरलं होतं, जे उगवलं होतं, जे ज्याचं पीक घेतलं होतं, म्हणजे कुकर्म केलं असेल तर तेच आज भोगावं लागणार. नंतर आज आपण जे चांगलं धान्य पेरतोय, उत्कृष्ट दर्जाचं कर्म करतोय, त्याची फळ आपल्याला नंतर मिळणार आहे. तर महत्वाचा आहे यानंतरचा जो सिद्धांत आपला कर्माचा आहेच, पण त्याच्यात एक महत्वाचं वाक्य आहे, कोणतेही कर्म फळ देऊनच शांत होते. फळ दिल्याशिवाय कर्म शांत होणारच नाही. कर्म एकदा केलं तर त्याचं फळ मिळणारच. समजा एखाद्या माणसाने काही पापकर्म केले आहे की ज्याच्यामुळे फलस्वरूप त्याला एक दिवस उपाशी राहण्याचे प्रारब्ध तयार झाले आहे. हे प्रारब्ध भोगल्याशिवाय त्याची त्यापासून मुक्तता होणार नाही. कारण की कर्म कायद्यानुसार कोणाचेही फळ भोगल्या वाचून व्यक्तीची सुटका होत नाही. आता जर तो मनुष्य सत्वगुणी जीव असेल तर त्याला एकादशीचा उपवास करण्याची व सर्व दिवस भगवत चिंतनात व्यतीत करण्याची बुद्धी होईल. अशा तऱ्हेने तो आपले प्रारब्ध भोगून संपवेल. आता एखादा माणूस आहे, त्याने पाप कर्म केले, त्याच्या फलस्वरूप त्याला एक दिवस उपाशी राहण्याचं प्रारब्ध तयार झालं. हे प्रारब्ध भोगल्याशिवाय पर्याय नाहीये त्याला, त्याच्यापासून त्याची भोगल्याशिवाय मुक्तता होणार नाही. तर कारण असे की कर्म कायद्यानुसार कोणाचेही जे फळ आहे ते आपल्याला भोगलंच पाहिजे, त्या व्यक्तीला त्यापासून सुटका नाहीच आहे. आता जर तो मनुष्य सत्वगुणी चांगला विचार करणारा सद्गुणी माणूस असेल तर त्याला काय मनात येईल की आपण एकादशीचा उपवास करावा, एकादशीचा उपवास करण्याची इच्छा होईल त्याला, आणि इतर सर्व दिवस तो भगवत चिंतनात व्यतीत करण्याची त्याला बुद्धी होईल. म्हणजे काय, भोग भोगताना सुद्धा आपण ते भोगत असताना हे भगवंताच्या प्रती अर्पण केले. सत्कर्म सुद्धा भगवंतालाच अर्पण करायचे. मग हे जे दुष्कर्माचे भोग आहेत ते भोगत असताना ते अशा पद्धतीने आपण भोगू शकतो की आपल्याला आज उपाशी राहावं लागणार, आज अन्न नाही, काय करायचं? समजायचं की आपण एकादशीचा उपवास करतोय आणि ते भगवंता प्रत्यर्थ सोडून द्यायचं, भगवंताला अर्पण करायचं की भगवंता आज उपवास घडतोय, माझ्या कर्माची मला फळं मिळत आहेत, मला माहिती आहे, पण मी आज तुझ्या सत्व गुणाने तुझ्या प्रित्यर्थ उपवास करतो, तुझं चिंतनात अख्खा दिवस घालवतो. उपवास म्हणजे काय? उपाशी राहणे नाही. उपवास म्हणजे आपण रोज ज्या पद्धतीचं वर्तन करतो, वास म्हणजे
वास म्हणजे कसं वागतो, कसं उठतो, कसं बसतो, कसं वर्तन करतो, त्या वर्तनात आपण बदल करणं असा त्याचा अर्थ आहे. पण आपण त्याचा भोजनाशी खाण्याशी संबंध जोडलाय, म्हणून आपण उपवासाचा अर्थ उपाशी राहणे असं समजतो. पण उपाशी राहणे असा त्याचा अर्थ नक्कीच नाही. उपवास, वास म्हणजे वास करणे, म्हणजे राहणे. कसे उप आपण नेहमी करतो त्याच्यापेक्षा वेगळं, तसं वर्तन करणे. अख्खा दिवस काय करायचं, फक्त नामस्मरण. एकादशीला असंच करतो ना आपण. एकादशीचा उपवास आपण दुसऱ्या दिवशी त्याचं पारणं फेडतो, म्हणजे पूर्ण आपण उपवास करतो. पण आपला थोडासा अर्थ वेगळा होतो. उपवास म्हटल्यावर आपण वेगवेगळे जिन्नस बनवून खातो त्या दिवशी, पण उपवास म्हणजे हाच असतो. आपण रोज जे जेवत असतो किंवा जे रोज खाणं पिणं असतं ते बाजूला सारल्यानंतर आपल्याला फक्त भगवंताच्या चिंतनाकडे लक्ष केंद्रित व्हावं, यासाठी उपवास आहे. अशा पद्धतीने जर त्यांनी विचार केला, जर तो माणूस सत्वगुणी जीव असेल तर त्याला एकादशीचा उपवास करण्याची व सर्व दिवस भगवत चिंतनात व्यतीत करण्याची बुद्धी होईल. अशा तऱ्हेने तो आपले प्रारब्ध भोगून संपवेल. भगवत चरणी अर्पण केले त्याने भोग. तो जर रजोगुणी असेल तर एखाद्या दिवशी अशी काहीतरी घटना घडेल, त्याची पत्नी वा मुले अचानक आजारी होतील, त्याला दवाखान्यात घेऊन जाण्याची त्याच्यावर वेळ येईल. तिथे 2-3 तास खर्च झाल्याने त्याला ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचण्यासाठी उपाशी पोटीच घरून निघावे लागेल. नेमका त्याच दिवशी ऑफिस कॅन्टीन मध्ये संप असेल. घरी परत आल्यावर घराची परिस्थिती अधिक बिघडल्याने त्याला रात्री उपाशीच झोपावे लागेल. अशा तऱ्हेने धावपळ करीत त्याला आपले प्रारब्ध भोगून संपवावे लागेल. वेगवेगळे गुण आहेत. सत्वगुण. आता सत्वगुण जो आहे, सत्वगुणी, त्याने काय विचार केला की आपण हे भगवत चरणी अर्पण करू, अशी त्याला बुद्धी होईल. पण जो रजोगुणी आहे, रज तम हे सगळे गुण आहेत, त्यात रजोगुणी. आता रजोगुणी आहे त्याला त्या दिवशी अशा काही घटना घडतील की त्याचं कोणतरी घरात आजारीच पडेल, मग त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागेल, तिथून त्याला ऑफिसमध्ये पोहोचायला वेळ लागेल, मग त्याला काही टिफिन वगैरे डबा घेऊन जाताच येणार नाही, मग तिथे सुद्धा कॅन्टीन मध्ये सुद्धा संप असेल, मग त्याला अख्खा दिवस त्याला उपवास घडेल. रात्री घरी आल्यावर सुद्धा अशी काही घटना घडेल की त्याला त्या दिवशी पूर्णपणे त्रासयुक्त खूप जद्दोजहद करून तो दिवस घालवावा लागेल, आणि अशा पद्धतीने तो आपलं प्रारब्ध भोगून संपवेल. समजा तो माणूस तमोगुणी असेल, तर मग काय होईल, तर अशी एखादी घटना नेमकी जेवणाच्या वेळी घडेल की राग अनावर होऊन तो पुढे वाढलेले ताट रागाने उडवून देईल व उपाशी पोटीच कचेरीत जाईल. तमोगुणी. तमोगुणी काय, राग प्रचंड आला, नेमकं जेवणाचं ताट समोर आलं आणि ह्याला राग आला आणि अचानक ते जेवणाचं ताट त्याने उडवून दिलं आणि तो उपाशी पोटीच ऑफिसमध्ये निघून जाईल. पोटात अन्नाच्या अभावी त्याचं डोकं अधिकच भडकेल. पोटात अन्न नाही, जठराग्नी कावलेला आहे, अशा वेळेला अजून राग अनावर होईल आणि अधिकच तो भडकेल आणि आपल्या सहकाऱ्यांशी त्याचे ते काहीतरी भांडण होऊन त्याला शांती मिळणारच नाही. संध्याकाळी घरी आल्यावर आणखीन काही भानगड झाल्याने, बायकोशी भांडून तिला मारझोड केल्याने ती रात्री स्वयंपाकच करणार नाही. अशा तऱ्हेने खूप त्रास सोसून तो आपले उपाशी राहण्याचे प्रारब्ध भोगून संपवेल. म्हणजे आपल्यामध्ये कसे गुण आहेत त्याप्रमाणे आपले प्रारब्ध आपल्याला भोगावं लागतं. मग तुम्ही सत्वगुणी, रजोगुणी वा तमोगुणी कसे आहात त्याच्यावर अवलंबून आहे. आता सत्वगुणी जीव जो आहे तो व्रत उपवास करून शांत मनाने आपले प्रारब्ध संपवेल व तसे करताना ईश्वर चिंतनात त्याचा वेळ व्यतीत झाल्याने तो थोडीशी पुण्याई जोडेल व त्याचे नवीन चांगले क्रियमान निर्माण होईल. पुण्य जोडतोय तो, नवीन क्रियमान चांगलं त्याच्या लेखी जमा झालंय. रजोगुणी जीव बायको मुलांची सेवा चाकरी करत आपले कर्तव्य म्हणून करेल, आपले उपोषणाचे प्रारब्ध संपवेल. असे करणारा त्याचे कोणतेही नवे पाप पुण्य निर्माण होणार नाही. कर्तव्य केलं त्याने, कार्य, मी म्हटलं ना अगोदरच्या प्रवचनात सांगितलंय, कार्य, कर्म, काम आणि कार्य. त्यात कार्य हे कार्य आहे, त्याचं कर्तव्य आहे, ते करत असताना तो रजोगुणी आहे. सेवा चाकरी केली त्याने बायको मुलांची, कर्तव्य म्हणून सगळं त्याने केलंय,
आणि त्याने आपलं उपोषणाचं प्रारब्ध संपवलंय, मग त्याचं नवीन कसलंही पाप पुण्य निर्माण होणार नाही. पण तमोगुणी जो आहे तो जीव आपले उपाशी राहण्याचे प्रारब्ध स्वतःला व दुसऱ्याला त्रास देत भोगील व असे करताना नवीन वाईट क्रियमाण निर्माण करेल की जे एक दिवस त्याचे प्रारब्ध बनून त्याला नवीन क्लेश यातना भोगाव्याच लागतील. क्रियमाण कर्म पक्व होऊन प्रारब्ध रूपाने भोगल्याशिवाय कोणाची सुटका होत नाही, हे आपण अगोदरच समजावून घेतलेलं आहे. पण वर सांगितल्याप्रमाणे सत्वगुणी, रजोगुणी, तमोगुणी माणसांची ते भोगण्याची रीत मात्र वेगवेगळी आहे. आता आपण समजून घेतलं ना, हे 3 प्रकारचे जे गुण आहेत, या सत्वगुणी, रजोगुणी, तमोगुणी, प्रत्येकाची ते भोगण्याची रीत वेगवेगळी आहे. समजा मी एखादे चांगले क्रियमाण कर्म केले की ज्याच्यामुळे मला 500 रुपये मिळण्याचे माझे प्रारब्ध तयार झाले. समजा की एखादं आपण चांगलं कर्म, क्रियमाण कर्म केलं आणि त्याच्या योगी आपल्याला 500 रुपये मिळण्याचे प्रारब्ध तयार झालेले आहे. आता ते 500 रुपये मला देईपर्यंत ते प्रारब्ध माझ्या मागे माझा पिच्छा पुरवीतच राहील. कारण काय, मी चांगलं कर्म केलंय. चांगलं कर्म सुद्धा आपला पिच्छा नाही सोडत, जसं पापकर्म सोडत नाही. आपल्याला वाटतं की नाही की पापकर्मच पिच्छा करतात. नाही, कर्माचा सिद्धांत आहे, केलेलं जे कर्म आहे ते फळ दिल्याशिवाय शांत होणारच नाही. समजा मी न्यायाधीशाचे काम करणार आहे, तर एखाद्या दिवशी अशी घटना बनेल की एखादा माणूस माझ्याकडे अचानक येईल व माझ्या पुढे चालू असलेल्या त्याच्या खटल्यात आपल्या प्रतिस्पर्ध्यावर अन्याय करून त्याच्या बाजूने निकाल देण्यासाठी मला 500 रुपये माझे प्रारब्ध लाच म्हणून देऊ करेल. समजा आपण न्यायाधीशाचे काम करतोय आणि एखाद्या दिवशी अशी घटना बनेल की एखादा माणूस आपल्याकडे येईल आणि अचानक येऊन आपल्या पुढे जो न्यायाधीश आहोत आपण आणि आपल्या पुढे खटला चाललाय, तर त्या खटल्यात तो आपल्या प्रतिस्पर्ध्यावर अन्याय करून स्वतःच्या बाजूने निकाल देण्यासाठी 500 रुपये आपल्याला लाच म्हणून देईल. हे काय झालं, प्रारब्ध. आपल्याला 500 रुपये मिळायचे होते पण ते अशा पद्धतीने मिळत आहेत. बघा, लाच आहे. इथे काय झालं, वाईट कर्म झालं. चांगल्या मार्गाने मिळत नाहीये ते प्रारब्ध, आपण भोगत नाहीये. मग ते स्वीकारायचे की नाही हे आपल्याला ठरवायचंय. नाही स्वीकारले तर क्रियामान तुमचं चांगलं आहे, पण स्वीकारलेत, तुम्हाला पूर्वी चांगलं कर्म केलंय त्याचे 500 रुपये मिळणार आहेत, पण ते तुम्ही स्वीकारताना कुठच्या मार्गाने स्वीकारता याच्यावर सगळं अवलंबून आहे. आता मी जर तमोगुण प्रधान व्यक्ती असेल तर मी ती 500 रुपयाची लाच स्वीकारून माझ्या प्रारब्धी असलेले 500 रुपये स्वीकारून माझे पूर्वीचे चांगले क्रियमाण फळ देऊन ते समाप्त करील. पण त्याच्याबरोबरच लाच देणाऱ्याच्या प्रतिस्पर्ध्यावर अन्याय केल्याने, लाच देणार आहे त्याचा प्रतिस्पर्धी, त्याच्यावर आपण अन्याय करतोय, एक नवीन क्रियमाण कर्म पापकर्म तयार करेल की ज्याच्या कालांतराने मला पुन्हा दुःखरूपी फळ भोगावे लागेल. अगोदरच सांगितलं तुम्हाला मी, भोगावंच लागणार. कारण आपण त्याच्याकडून लाचरूपी ते आपल्याला आपल्या चांगल्या कर्माचे 500 रुपये मिळणार होते. हे 500 रुपये आपण कशा पद्धतीचे मिळवले आणि कसे मिळालेत आपल्याला ते फार महत्वाचं आहे. आपण ते घेताना लाच घेतलीये आणि त्या माणसाकडून लाच घेतली, त्याचा प्रतिस्पर्धी, त्याच्यावर आपल्याकडून अन्याय झाला म्हणजे पापकर्म, म्हणजे पुन्हा ते नवीन क्रियमाण झालं, ते संचितात जमा होऊन एक ना एक दिवस त्याचे भोग आपल्याला फलस्वरूप भोगावे लागणार. तर समजा मी तमोगुण प्रधान नसल्याने 500 रुपयाची लाच स्वीकारण्यास नकार दिला तरी माझे पूर्वीचे चांगले प्रारब्ध मला 500 रुपये मिळून देईपर्यंत माझ्या मागे फिरतच राहील. म्हटलं ना, स्वीकारलंच नाही, नको हे बाबा, मी लाच स्वीकारत नाही, मी तमोगुण प्रधान नाहीये, तर ते पूर्वीचं जे 500 रुपये देण्याचं माझं देणार होतं ते माझं जे सत्कर्म आहे, चांगलं कर्म आहे, ते मला 500 रुपये मिळवून देईपर्यंत माझ्या मागे फिरत राहील व फळ दिल्याशिवाय ते शांत होणार नाही. अशा परिस्थितीत एखादी पुढील स्वरूपाची गोष्ट घडू शकेल, घटना घडू शकेल. पुढे काय घडतंय बघा. समजा मी माझी काही जमीन 3,000 रुपयास विकण्याचे ठरवले आहे. एक दिवस एखादा गरजू माणूस माझ्याकडे येऊन सदर जमिनीचे त्याला तीच जमीन घेणे गरजेचं व फायद्याचं असल्यामुळे आपण होऊन मला 3,500 रुपये देऊ लागला.
एक 3,000 रुपयाला मी माझी जमीन विकायला तयार झालेलो आहे, ठरवलेलं आहे. एक दिवस एक गरजू माणूस माझ्याकडे आला सदर जमिनीचे, त्याला तीच जमीन हवी आहे, त्याला गरज आहे त्या जमिनीची, म्हणून आपणहून तो मला 3,500 रुपये 500 रुपये अधिक देतो आहे. वास्तविक त्याला माहित आहे की सदर जमिनीची वाजवी किंमत चालू बाजार भावाप्रमाणे 3,000 रुपयेच आहे, पण गरजेपोटी तो 500 रुपये अधिक देण्यास तयार आहे. आता मी जर रजोगुण प्रधान असेन तर आलेल्या संधीचा फायदा घेऊन मी 3,500 रुपयाला सौदा पूर्ण करीन व अशा रीतीने माझ्या प्रारब्धात असलेले 500 रुपये मी मिळवीन. असे करण्यात माझे काही नवीन क्रियमाण तयार होणार नाही, केवळ आपला भोग देऊन प्रारब्ध शांत होईल. समोरच्या व्यक्तीला गरज होती, त्याने स्वतःहून देऊ केलंय. मग इथे आपण जर रजोगुण प्रधान असू, रजोगुण प्रधान आहे, मिळालं, नवीन पुण्य नाही, पाप नाही, काही नाही, समोरच्या व्यक्तीला गरज होती, त्याने देऊ केलेत, आपल्याला मिळायचे होते 500 रुपये, 3,000 रुपये आपल्या हक्काचे आहेत, आपल्या जमिनीचे, वरचे 500 रुपये जे आपल्याला पूर्व कर्मानुसार मिळणार होते ते आपण अशा रीतीने स्वीकारले. नवीन कसलंही क्रियमाण नाही, कसलंही प्रारब्ध नाही, कसलंही संचित नाही. तर केवळ आपला भोग देऊन ते प्रारब्ध शांत झालं. पण समजा मी रजोगुण प्रधान असेल तर 500 रुपये अधिक घेण्याचे नाकारीन आणि मनात ठरवल्याप्रमाणे प्रथम सदर माणसास त्याच्या नडीचा लाभ न उठवता माझी जमीन 3,000 रुपयांना विकून सौदा पूर्ण करीन. त्याला गरज आहे म्हणून त्याचा मी फायदा घेणार नाही. माझी जमीन 3,000 रुपयाला मला विकायची, तू एक्स्ट्रा दिलेस तरी मला ते नकोच आहे, कारण मी रजोगुण प्रधान नाहीये, माझ्यात रजोगुण नाहीये. या परिस्थितीत माझे 500 रुपये मिळण्याचे प्रारब्ध माझ्या मागे योग्य संधीची वाट पाहत फिरतच राहील. सांगितलं ना, कर्म जे आहे फळ दिल्याशिवाय शांत होणारच नाही. पण समजा मी रजोगुण प्रधान नसेन, आजचा कदाचित तुम्हाला हा भाग समजायला थोडासा अवघड जाईल, पण व्यवस्थित मी सांगण्याचा प्रयत्न करतोय, समजून घेण्याचा सुद्धा तुम्ही प्रयत्न करा. पहा, समजा मी रजोगुण प्रधान नसेन तर 500 रुपये अधिक घेण्याचे नाकारेन आणि मनात ठरवल्याप्रमाणे प्रथम सदर माणसास त्याच्या नडीचा लाभ न उठवता माझी जमीन 3,000 रुपयांना विकून सौदा पूर्ण करीन. या परिस्थितीत माझे 500 रुपये मिळण्याचे प्रारब्ध माझ्या मागे योग्य संधीची वाट फिरत राहील. समजा मी एसटी मध्ये कंडक्टर म्हणून काम करीत आहे. एक दिवस कोणी प्रवासी त्याची 1,00,000 रुपये असलेली बॅग गाडीत विसरून गेला. मी ती बॅग प्रामाणिकपणे ऑफिसमध्ये जमा केली. नंतर सदर प्रवासी ऑफिसमध्ये येऊन ओळख पटविल्याने त्याला ती बॅग परत देण्यात आली. माझ्या प्रामाणिकपणावर खुश होऊन सदर प्रवाशाने अगदी खुशीने व प्रेमपूर्वक मला 500 रुपये इनाम देऊ केले व मी सत्वगुण प्रधान व्यक्ती असल्याने सदर भेट स्वीकारली. अशा रीतीने माझे 500 रुपये मिळण्याचे प्रारब्ध मी भोगले व त्याशिवाय बरोबर थोडी पुण्याही माझ्या खाती जमा झाली. 1,00,000 रुपये, 1,00,000 रुपयाची बॅग एसटी मध्ये मी काम करतोय कंडक्टर म्हणून, कोणीतरी प्रवासी विसरून गेला माझ्या एसटी बस मध्ये, तर ती मी घेतली आणि प्रामाणिकपणे ऑफिस मध्ये जमा केली. सदर प्रवासी ऑफिस मध्ये येऊन ओळख पटवल्याने त्याला ती बॅग परत देण्यात आली. त्याने आपणहून प्रामाणिकपणावर माझ्या खुश होऊन जर मला प्रेमपूर्वक 500 रुपये इनाम देऊ केले तर मी सत्वगुण प्रधान आहे, त्यामुळे मी ती भेट स्वीकारली. तर अशा रीतीने मला 500 रुपये मिळायचे होते, ते माझं प्रारब्धानुसार माझ्या पुण्यकर्माचे ते मला मिळाले. पण त्याबरोबर मी प्रामाणिकपणा दाखवून 1,00,000 रुपयाचा लालच न घेता, त्याचा विचार न करता, ती लालसा बाजूला ठेवून ती बॅग त्या माणसाला परत मिळवण्यासाठी ऑफिसमध्ये जमा केली आहे. आणि त्यामुळे काय केलं तर मी पुण्याई जमा केली आहे, तशी पुण्याई माझ्या खाती जमा झाली. अशा रीतीने माझे पूर्वीचे क्रियमाण सत्कर्म प्रारब्ध रूपाने मला 500 रुपये देऊन शांत झाले. जर मी तमोगुणी जीव असेन तर प्रारब्धातले 500 रुपये भोगताना लाच घेण्याचा निंद मार्ग अवलंबिल्यामुळे नवे पापरूप क्रियमाण निर्माण करीन, तमोगुणी असल्याने. जर मी रजोगुणी असेन तर माझे प्रारब्ध सौदेबाजी करून संपवेल, न नफा न तोटा, सौदा केला.
रजोगुणी असेल. तमोगुणी असेल म्हणजे तामसी वृत्ती, कसंही करून समोरच्याला पेडून त्याच्याकडून ते 500 रुपये मिळवायचे. पण त्याने काय होणार की नवीन कर्म आपल्या संचितात जमा होणार आणि मग पुन्हा कधीतरी ते भोगावं लागणार. मग आपल्या सत्कर्माचे जे फळ आहे ते कसं भोगावं याला सुद्धा महत्व आहे. आज आपण हे समजून घेतो. सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण असे 3 प्रकारात आपली विभागणी केली आहे. समजा आपण चांगलं कर्म केलंय ते कोण कसं भोगतं. सत्वगुणी आहे तो योग्य वेळ आल्याशिवाय ते 500 रुपये म्हणजे ते पुण्यकर्माचं भोग घेणारच नाही. नको, जोपर्यंत माझ्या म्हणजे ते भोग भोगताना सुद्धा पुण्याई करून ते भोग संपवायचे, जेणेकरून आपल्या संचितात नवीन क्रियमाण करून आपण चांगलं संचित जमा करू, पुण्यकर्म जमा करू. आणि तेच रजोगुणी असेल तर तो काही नाही, ना नफा ना तोटा, आपलं मिळवलं, भोगलं, संपलं, पुन्हा नवीन काही करून ठेवणार नाही. पण जो तमोगुणी असेल तो तमोगुणी काय करणार, तो त्याला हवस असेल, त्याला अजून स्वार्थ असेल, तो लोबाडण्याची त्याची वृत्ती असेल, कारण तसा त्याचा तो मूळ स्वभाव असेल, तर त्याला भोगायचंय, मला कसंही करून ते मिळवायचंय, मी मागचा पुढचा विचार करणार नाही. मग ते करत असताना तो कदाचित नवीन कुकर्म करेल, वाईट कर्म करेल, पापकर्म करेल आणि स्वतःच्या संचितात नवीन पापकर्म जमा करेल आणि प्रारब्ध रूपाने त्याला ते फळ दिल्याशिवाय संपणार नाही. तर अशा प्रकारे प्रारब्ध भोगण्याचे सत्वगुणी, रजोगुणी व तमोगुणी माणसांचे वेगवेगळे मार्ग असतात. पण प्रत्येकाला त्याचे प्रारब्ध भोगावेच लागते, त्याशिवाय पूर्वीचे क्रियमाण कर्म समाप्त होत नाही. फार सुंदररित्या या गोष्टी आपल्याला समजवल्या जात आहेत. आपण पहिलं काय शिकलो, तर आपण कर्म कुठच्या पद्धतीने करतो ही पुनरावृत्ती होते. पण प्रवचनात पुनरावृत्तीचा दोष लागत नाही म्हणतात, कारण मला हे समजवायचंय, आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवायचंय, म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतोय. पहिल्या गुरुवारी आपण काय शिकलो, तर 3 प्रकारची कर्म आपल्याकडून होतात. काया म्हणजे हाताने, शरीराने, वाचा म्हणजे बोलण्याने आणि मने म्हणजे मनाने, अशा 3 प्रकारची कर्म आपण शिकलो. मग काय शिकलो, तर क्रियमाण कर्म म्हणजे काय. आता आपण जे करतो आहोत हे क्रियमाण आहे. हे चांगलं कर्म केलं, चांगलं क्रियमाण केलं तर चांगली कर्म होणार, वाईट केलं तर वाईट जमा होणार. मग ही जमा कुठे होणार, संचय कुठे होणार, तर संचित्त, चित्तामध्ये संचय त्याचा होणार. आणि मग प्रारब्ध म्हणजे काय, तर प्रारब्ध म्हणजे प्रारंभ होणार, योग्य वेळ आल्यावर ती फळं द्यावी लागणार. मग योग्य वेळ आल्यावर फळ देताना आपण कुठच्या गुण आपल्यामध्ये आहे, सत्वगुण आहे, रजोगुण आहे की तमगुण आहे. मग ती भोगत असताना सत्वगुणी जो असतो तो कशा पद्धतीने भोगतो ते आज आपण शिकलो. रजोगुणी कसं भोगतो, सत्वगुणी आपलं नवीन सत्कर्म जोडतो, रजोगुणी नवीन कर्म काही जोडत नाही, कसलंही चांगलं किंवा वाईट, तो आपले जे गुण आहे, जे पूर्वीचे भोग आहेत चांगले सत्कर्माचे, ते भोगतो आणि संपून टाकतो, नवीन काही तयार होत नाही. पण जो तमोगुणी आहे तो ते मिळवताना आपल्या अगोदरच्या चांगल्या कर्माचे, सत्कर्माचं फळ भोगताना हव्यासापोटी नवीन कुकर्म करतो आणि त्या कर्मामुळे त्याचं क्रियमाण बिघडतं. क्रियमामुळे नवीन संचित कुकर्माचं तयार होऊन प्रारब्ध रूपाने त्याला त्या पापाचं फळ भोगावं लागतं. अशा रीतीने आजचा हा गुरुवार आपण इथे संपन्न केला. तुम्ही सर्व खूप छान पद्धतीने या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करताय, मला कळतंय, कारण तसे तुमचे मला मेसेज येत आहेत. बरेचसे लोक मला आता फोनवरून पण संपर्क करतात, मला व्हॉट्सअप सुद्धा करतायत की आम्हाला फार छान वाटलं, आवडलं आम्हाला, हे खूप छान पद्धतीने तुम्ही समजवताय, बरं वाटतं ऐकून. पण पुन्हा पुन्हा सांगेन, हे मी सांगत असताना जर काही समजलं नसेल तर कृपया मला विचारा. आणि मी तुम्हाला जसं प्रॉमिस केलंय, तुम्हाला मी सांगितलंय की प्रत्येक
दिवशी मी तुम्हाला नवीन काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करेन. तर पहिल्या दिवशी जपमाळेवर जप कसा करावा वगैरे मी शिकवलं. मग तेव्हा मी एक गोष्ट सांगितली होती की जपमाळ करत असणाऱ्या व्यक्तीला अहंकार येत नाही, पण फक्त ध्यान धारणा वगैरे करतोय मी वगैरे सांगणारी जी लोक असतात, आम्ही ध्यान करतो वगैरे, अशा लोकांना अहंकार येऊ शकतो. मग ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. ध्यान धारणा सुद्धा केली पाहिजे आणि नामजप सुद्धा केला पाहिजे. जप फार महत्वाचा आहे. तो आपलं अनुसंधान बांधून ठेवतो. कोलॅबरेशन आपलं कायम राहतं सद्गुरूंशी. अनुसंधान सद्गुरूंनी आपल्यातलं, गुरु आणि शिष्यातलं नातं घट्ट करून ठेवणारी माळ आहे, मी अगोदर सांगितल्याप्रमाणे. मग ध्यानधारणा ही पण फार महत्वाची आहे. नामस्मरण करत असताना ध्यानधारणेची जोड फार महत्वाची आहे. त्यानंतर प्राणायाम आहे. त्यानंतर आज मी तुम्हाला सांगितलंय गेल्या गुरुवारी की आज आपण शिकणार आहोत सहज ध्यान प्रयोग. म्हणजे काही करायचं नाही, शांत बसायचं. इंग्रजीमध्ये ज्याला सायलेंट सिटिंग म्हणतात. आपण म्हणतो ध्यान करणं, बापरे मला ध्यान जमणार नाही, फार कठीण गोष्ट आहे, मी ध्यान वगैरे करण्याच्या फंदात पडत नाही, असं आपण बहुतांशी ऐकतो. पण काही नाही हो, फार सहज आहे. सहज ध्यान प्रयोग आज आपण शिकूया. आपण जसे बसू शकता तसे बसा. सुखासनात बसायचं म्हणजे तुम्हाला ज्या आसनामध्ये बसल्यावर सुखाने तुम्ही बसू शकता, चलबिचल होणार नाही, मांडी हलणार, मांडी घालून बसत असाल. पद्मासन ही खूप छान आहे. पद्मासन जसं घातलं जातं पद्मासन. किंवा जर तुम्हाला मांडी घालता येत नसेल तर तुम्ही पाय सोडून बसू शकता. खुर्चीवर बसून गेलं तरी चालेल, जमिनीवरच बसून गेलं पाहिजे असं काही नाही. सोफ्यावर बसा, पलंगावर बसा, पाय खाली सोडून बसलात तरी चालेल. कुठेही शरीराला त्रास होऊ देता कामा नये. याला सुखासन म्हटलंय. तर असं सुखासन बसा शांत. पण एक गोष्ट फार महत्वाची आहे. ती महत्वाची गोष्ट अशी आहे की पाठीचा कणा आपल्याला सरळ ठेवायचा आहे, सरळ रेषेत. म्हणजे असं अगदी ताठ ठेवायचं नाही, सरळ. सुखासनात बसताना सरळ. यासाठी काय करायचं का आपला पार्श्वभाग आहे तो थोडासा असा मागे सरकून घ्यायचा. म्हणजे पाठीचा कडा खिचून ताठ करायची गरज नाही, आपोआप सरळ होतो. पाठीच्या कण्यामध्ये मज्जारज्जू असतो. हा मज्जारज्जू जेवढा सरळ रेषेत राहील तेवढ्या आपल्या संवेदना व्यवस्थित कार्यरत होतात. बस. फक्त बसल्यावर काय करायचं की आपले दोन हात असे ठेवू शकता, काही लोक असे ठेवतात. पण सगळ्यात सुंदर सहज ध्यान प्रयोगाची मी विधी सांगतो. आपले हात आहेत ते हात थोडेसे अलगद ठेवायचे, असे घट्ट ठेवायचे नाही, अलगद असे सुपासारखे करायचे. थोडेसे, एकदम असे पण नाही किंवा एकदम स्ट्रेट पण नाही, थोडेसे अलगद. आणि डावा हात खाली ठेवायचा, उजवा हात त्याच्यावर ठेवायचा. त्यामुळे खांदे सुद्धा आपोआप आपल्या जागेवर स्थित होतात. अशा पद्धतीने आसन आहे. मान सरळ ठेवली आणि समोर आपलं आपण जिथे बसलो त्याच्या समोर सरळ रेषेत बघायचं. आता ध्यान करतायत, ध्यान करत असताना आपले डोळे जर उघडे राहिले तर आपलं लक्ष सगळीकडे जाईल. आपलं लक्ष एकाग्र होणार नाही. आपलं लक्ष एकाग्र होणार नाही. मी मन एकाग्र करायचं म्हणत नाहीये, मन एकाग्र होऊ शकत नाही. पण आपलं लक्ष एकाग्र करण्यासाठी आपल्याला स्वतःला एक सवय लावून घेण्यासाठी आपले डोळे बंद करावे लागतात. मग डोळे बंद करून घ्यायचे. डोळे बंद करून आपल्याला बापरे मला जास्त वेळ डोळे बंद करता येत नाहीत असं काही नसतं. प्रयत्न करायचे. हळूहळू आपल्याला सवय होईल. डोळे बंद करून घेतलं, पाठीचा कणा ताठ आहे, एकदम खेचून ठेवलात तर दुखेल. एकदम सरळ अशा पद्धतीने आसन आहे, सुखासन आहे. याला सहज ध्यान प्रयोग म्हणजे काय ते सांगतो. डोळे बंद करायचे. डोळे बंद करून एक दीर्घ श्वास घ्यायचा. दीर्घ श्वास घेताना पोट फुगलं पाहिजे. बहुतांशी लोकांची छाती फुगते, पण छाती ही फुगली नाही पाहिजे. छाती ही जी आहे या बरगड्या आहेत, हा डायफ्रेम आहे. हा कशासाठी की ह्याच्या आतमध्ये जी इंद्रिय आहेत ती नाजूक आहेत, हृदय वगैरे. तर त्यांना संरक्षणासाठी ही बरगड्या दिलेल्या आहेत. खाली पोट आहे, उदर, हे फुगलं पाहिजे. श्वास आल्याबरोबर पोट फुगलं जातं. नैसर्गिकरित्या श्वास आत आल्यावर पोट फुगतं, पण आपल्याला सवय हळूहळू बिघडते आपली. आपल्याला निसर्गाने कसं बनवलंय, श्वास आला तर नाभीपर्यंत गेला पाहिजे, पोटापर्यंत, आणि मग तिथून हळू वारतो नाकावाटे बाहेर गेला पाहिजे.
याच्यात अजून मी तुम्हाला सखोल ज्ञान देईन पुढे. श्वासोश्वासाचं प्राणायामावर जेव्हा मी तुम्हाला शिकवेन, प्राणायाम म्हणजे कसा, प्राणायाम सुद्धा फार मोठी कठीण अवस्था किंवा कठीण गोष्ट आहे, साधना अशी नाही. तर असं बसल्यानंतर फक्त श्वास घ्यायचा आहे, जसा घेता येईल तसा घ्या, काही घाई करू नका, जोरात श्वास घ्यायचा नाहीये, अलगद श्वास घ्यायचा, जेवढं शक्य असेल तेवढं पोट फुगून थोडा वेळ तिथेच थांबवायचंय. याला योग साधनेमध्ये कुंभक म्हणतात, श्वास रोखून धरणे. तिथे थोडा वेळ थांबवायचा, जेवढं होईल तेवढा, आणि अलगद परत नाकावाटे सोडून पोटाची कळगी करायची, पूर्ण पोट आत गेलं पाहिजे. अशा पद्धतीने आत गेल्यावर थोडा वेळ तिथे थांबायचं, याला सुद्धा ऊर्ध्व कुंभक म्हणतात. थांबलं, थांबल्यावर श्वास पुन्हा नवीन दीर्घ श्वास घ्यायचा, पुन्हा पोट फुगेल, थोडा वेळ तिथे थांबून हळूवार पुन्हा तो श्वास थोड्या वेळाने बाहेर काढायचा, बाहेर काढून थोडा वेळ तिथेच थांबायचं, शांत बसून राहायचं. पुन्हा दीर्घ श्वास, नवीन प्राणवायू आपल्या आतमध्ये येताना अनुभव करायचा. दीर्घ श्वास हातात आल्यावर थोडा वेळ थांबायचं, थांबल्यावर हळूहळू हळूहळू हळू तो श्वास पुन्हा नाकावाटे, तोंडावाटे नाही, तोंड बंद असणार, नाकावाटे बाहेर काढून टाकायचं. यावेळेला एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की आपले डोळे सुरुवातीला बंद होतील, त्यानंतर ध्यानाच्या अवस्थेतून बाहेर आल्याच्या नंतर आपल्याला आपले नेत्र डोळे उघडायचे आहेत. तोपर्यंत डोळे उघडायचे नाहीत, हा आपल्याला नियम लावून घ्यायचा. मग तुम्ही कुठेही बसलात, ऑफिसमध्ये बसा, कुठेही बसा, तुम्हाला 1 मिनिट 1.5 मिनिट सुद्धा मिळालं तरी चालेल. शांत ऑफिस चेअरवर बसलेला आहात किंवा घरात बसलेला आहात, शांत बसायला मिळालं, पाठीचा कणा ताट केला, हात असे ठेवले तरी चालतील, असे ठेवले तरी चालतील, आपल्यावर. पण असे ठेवून, ताट ठेवून वगैरे त्रास करून घ्यायचा नाही. आपल्याला सहज ध्यान प्रयोग म्हणजे काय हे आज शिकायचंय. सहज ध्यान प्रयोग. तर शांतपणे बसून राहायचं. नंतर काय करायचं, 3दा श्वास घेतला, श्वास ठेवला, श्वास सोडला, परत कुंभक केलं, पुन्हा नवीन श्वास, असं 3दा केलं. 3 वेळा आत आले, 3 वेळा श्वास बाहेर गेले. आणि नंतर काय, आपण रोज जसा श्वास घेतो तसा श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. आपण रोज श्वास घेतो, आजपर्यंत आपण रोज श्वास घेत आलो, पण आपला श्वास येतो आणि जातो यावर आपलं जराही लक्ष नसतं. सहज ध्यान प्रयोगामध्ये आपल्याला फक्त याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं की श्वास कसा आत येतोय, तो किती छान आहे, तो किती आल्हाददायक आहे. आजपर्यंत आपला असा अनुभवच झाला नाही, इतका छान श्वास आपल्याला येतोय. हे सगळं डोळे बंद करून फक्त नवीन श्वास येतोय, नवीन श्वास जातोय, याच्यावर लक्ष केंद्रित करायचं. शांत शांत. मग हळूहळू हळूहळू हळू आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडतायत त्याचे आवाज आपल्या कानावर येत आहेत. हळूहळू सगळे कानावर येणारे आवाज ऐकायला सुरुवात करायची. यावेळेला अनेक विचार आपल्या मनात येतील, त्या विचारांवर लक्ष केंद्रित करायला द्यायचं नाही. तुम्ही म्हणणार, अरे असं कसं होईल, आम्ही विचार करतोय, ते विचार मनात आल्यावर आमचं लक्ष जाणार. हो, नक्की जाणार. पण आपण ध्यान प्रयोग करतोय, या ध्यान प्रयोगात आपल्याच विचारांना आपण त्रयस्थपणे बघायचं, म्हणजे इंग्रजीमध्ये पुन्हा थर्ड पर्सन्स व्ह्यू. हे विचार आपले नाहीत, तिराईत कोणाचे तरी आहेत, असे त्या विचारांकडे बघितलं की हळूहळू त्या विचारांचा सुद्धा आपल्यावर परिणाम होणार नाही. बघा, आपलं दुःख असेल ते आपल्याला परिणाम करतं, तसंच आपले विचार आपल्यावर परिणाम करतील. पण दुसऱ्याचं दुःख तितकंसं आपल्याला परिणामकारक नसतं, आपण ते त्रयस्थपणे बघतो, त्यामुळे आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही. तसंच आपल्या विचारांकडे आपण त्रयस्थपणे बघायचं. डोळे मी उघडतोय कारण आपल्याशी बोलतोय, पण ध्यान प्रयोगामध्ये डोळे बंदच असतील. आणि मग आजूबाजूचे आवाज तुमच्या एक लक्षात येईल. आवाज ऐकायला सुरुवात केल्यावर बाहेर असलेल्या गाड्यांचे, बाहेर आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांच्या पावलांचे आवाज ऐकायला येतील. हळूहळू दिवसा सुद्धा अगर बसला असाल ध्यानाला, तर रातकिडा सुद्धा दिवसा किरकिर करत असतो, तो सुद्धा कदाचित तुम्हाला ऐकायला येईल. कदाचित म्हणतोय मी, येईलच. कारण काय, आपण ध्यान करायला बसलो, आम्हाला असं शिकवलंय की डोळे बंद केल्यावर हे सगळे आवाज येतात, तर तसं नाही. आज तुम्हाला जो अनुभव आला तो उद्या ध्यान करताना वेगळा असेल, हे कायम लक्षात ठेवा. फक्त ध्यान का करावं, तर आपलं लक्ष केंद्रित एकाग्र व्हावं, लक्ष एकाग्र.
लक्ष आणि मन याच्यात खूप फरक आहे. मन वढाय ओढाय, मन चंचल आहे, मन कोणाच्याही ताब्यात राहू शकत नाही. पण हे मन आपल्याला विचार तर देणारच आहे. त्या विचारांकडे आपण त्रयस्थपणे बघितलं तर त्या मनाचं काही चालणार नाही. मग त्या लक्ष केंद्रित केलेल्या तटस्थ अवस्थेकडे, त्या आत्म्याच्या तटस्थ अवस्थेकडे, त्या बुद्धीच्या तटस्थ अवस्थेकडे त्या मनाला झुकावं लागेल आणि ते मन आपल्याला हवं तसं काम करायला लागेल. आणि मग हळूहळू सगळे आवाज ऐकायचे, खूप शांत. काही लोकांना आल्हाददायक वातावरण निर्मिती झाल्याचं जाणवेल. काही लोकांना बंद डोळ्यावर इथे वेगवेगळे रंग दिसू लागतील. या कसल्याही रंगात, कसल्याही वासांमध्ये, सुगंधांमध्ये, दुर्गंधामध्ये अडकून बसायचंच नाही. फार विचित्र विचार यायला लागले, पुन्हा एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि फास्कन पुन्हा सोडून द्यायचा. असा विचार करायचा की त्या श्वासागणिक ते वाईट विचार, ते विचारांचं काहूर माजलंय, ते आपल्या श्वासावाटे बाहेर निघून जाते. बराच वेळ झाल्यावर असं वाटलं की आता आपल्याला या अवस्थेतून बाहेर यायचं आहे. तर पुन्हा सुरुवातीला जसे 3दा श्वास घेतले, ठेवले, सोडले, असे 3दा आपण श्वास घेतले आणि सोडले होते ना, तसे पुन्हा करायचे. आणि पुन्हा 3दा श्वास पूर्ण बाहेर, 3रा गेल्यावर पुन्हा नेहमीचा श्वास घेणं सुरू करायचं. मग हळूहळू एक श्वास असा घ्यायचा, तो श्वास आपल्या डोळ्यांना येतो आहे, स्पर्श होतोय, असं दीर्घ खेचून आपल्या दोन्ही नेत्रांना त्याचा स्पर्श होतोय आणि त्या नेत्रांना ऊर्जा मिळते असा अनुभव करायचा. आणि मग नॉर्मल श्वास घ्यायचा, रोजचा आपण श्वास घेतो तसा, आणि हळूहळू हळूहळू आपले डोळे उघडायचे आणि मग आपल्या नॉर्मल अवस्थेत यायचं. हा आहे सहज ध्यान प्रयोग, सहज कुणालाही करता येण्यासारखा. याच्यात आहे का काही कठीण? काहीच नाही. फक्त आपल्याला याची सवय लागली पाहिजे. जप कसा करायचा, माळ कशी जपायची हे आपण शिकलोच आहोत. आज आपण काय शिकलो? सहज ध्यान प्रयोग. या सहज ध्यान प्रयोगावर आपले बरेच प्रश्न असावेत आणि ते मला त्याची उत्तर द्यायला आवडतील. कारण मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे ते तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघितलात तर तुम्हाला अजून व्यवस्थित समजेल. नाही समजलं तर कृपया पुन्हा एकदा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या समस्या, तुमचे प्रश्न लिहा, जेणेकरून पुढच्या वेळेला मी त्याची उत्तर देऊ शकेन. अशा रीतीने हा सहज ध्यान प्रयोग करा आणि या ध्यान प्रयोगाचा आणि प्रारब्धाचा, कर्माच्या सिद्धांताचा काय संबंध आहे हे शेवटी जाता जाता तुम्हाला मी सांगेन. की कर्म आपण करत असताना आपली, मी म्हणतोय सजगता सजगता सजगता, ही सजगता म्हणजे काय? तर चांगलं आणि वाईट हे कळण्याला लागणारा जो विवेक आहे, त्या विवेकाला सत्सत विवेक बुद्धी म्हणजे सद्गुरूंच्या गुरुतत्वाची जोड लागणे, म्हणजे सद्गुरु सत आणि विवेक, सत्सत विवेक बुद्धी. कधी? जेव्हा गुरु केला जातो, गुरुचा आशीर्वाद आपल्याला लाभतो. विवेक हा प्रत्येकाला आहे, चांगलं किंवा वाईट करण्याचा आपल्याला बुद्धी प्रत्येकाला आहे. विवेक भगवंताने प्रत्येकाला दिलाय. तर तो विवेक सत्सत विवेक बुद्धीमध्ये कसा परिवर्तित करता येईल, कसं त्याला त्याच्या साच्यात टाकता येईल, तर त्यासाठी हा ध्यान प्रयोग शिकणं गरजेचं आहे. ध्यान प्रयोग केल्याने लक्ष केंद्रित होतं, एकाग्र होतं आणि त्या योगे आपल्याला समोर घडणाऱ्या परिस्थितीवर काय निर्णय घ्यायचा, चांगलं की वाईट कसं वर्तन करायचं हे समजायला लागतं. आणि मग आपण सावधता आपल्यामध्ये येते. सावधानता आल्यामुळे सजगता आपोआप आपल्याला येते. पण आपण एक दिवस केलं आणि सोडून दिलं, अशाने हे होणार नाही. या रोज नित्य नियमाने साधना. साधना म्हणजे काय? काहीतरी साध्य करायचंय, ते नामस्मरण पण केलं पाहिजे आणि धारणा पण असली पाहिजे. साधना साध्य करण्यासाठी नामस्मरण म्हणजे सद्गुरूशी जोडणं, भगवंताशी जोडणं, आणि धारणा कायम धरून बसणं, त्या धारणेला कट्टरतेने फॉलो करणं, त्याचा पाठपुरावा करणं, ही साधना आहे. ही साधनात नित्य नियम पाहिजे, नेमाने केलीच पाहिजे. रोज रोज नामस्मरण म्हणतात ज्याला, किंवा ज्याला मी नाम जप म्हणतो, ते करा जपमाळेवर. आणि रोज जेवढा जेवढा वेळ मध्ये मध्ये मिळेल, असं नाही मी आज सकाळी केलं आता मी संध्याकाळी नाही करणार, नाही. तुम्हाला वाटलं मन विचलित झालं आहे,
काहीतरी विचित्र मनाची अवस्था झाली आहे, बस सहज ध्यान प्रयोग, शांतपणे बसा, स्वतःला शांत करून घ्या आणि मग तुम्हाला हळूहळू त्याचा अनुभव यायला लागतील. पहिल्याच दिवशी केलं आणि आज मला असं अनुभव आला, तसा अनुभव आला, अशा अवस्थेत जाऊ नका. याला मी भावसमाधी म्हणतो. भावसमाधी चांगली आहे, भावसमाधी वाईटही आहे. भावसमाधी तुम्हाला विचित्र दिशेकडे घेऊन जाईल. तुम्हाला असं वाटायला लागेल की बघा, या सहज ध्यान प्रयोगामध्ये सहज काही गोष्टी तुम्हाला नवीन पद्धतीने मिळणार, तुमच्या हातच आहेत, त्या जागृत होणार. तर तुम्हाला असं वाटेल की मला सिद्धी आली आहे आणि आता मी काही करू शकते, काही करू शकतो. तर कृपया तसं समजू नका, काही तसं होत नाही. आत असलेलं फक्त जागृत होऊन आपापली जागा घेतंय. सगळं काही आपल्याला भगवंताने दिलेलं आहे मुबलक प्रमाणात, पण तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलासी, अशी आपली अवस्था आहे. त्या अवस्थेला आपल्याला काय करायचंय, रेग्युलराइज करायचंय, त्याला नीटनेटकं करायचं आणि आपल्या जागेवर आणून बसवण्यासाठी या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याने हा कर्माचा सिद्धांत आपल्याला व्यवस्थित समजला आणि नामजप केला, ध्यानधारणा केली, नंतर मी प्राणायाम शिकवेन, त्यानंतर संगीत ध्यान प्रयोग, बरेचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला कोणी दाखवल्या नसतील, काही लोकांना माहितही असतील, अशा लोकांना ती उजळणी होईल. पण ज्यांना माहीतच नाही आणि कोणी शिकवणारच नाही, अशा सगळ्या गोष्टी माझ्याकडे काही न ठेवता मी तुम्हाला द्यायला तयार आहे. पण फक्त एकच आहे, तुम्ही सजगतेने आणि सचोटीने आणि साधनेच्या दृष्टिकोनातून या सर्व कर्माच्या सिद्धांताकडे पहा. आजचा दिवस आपण इथेच थांबूया. पुन्हा पुढच्या गुरुवारी भेटायचंय, पण तुमच्या प्रश्नांसोबत भेटायला मला आवडेल आणि नवीन मी तुम्हाला काही गोष्ट शिकवणार आहे. आता या वेळेला मात्र ती मी गुपित ठेवणार. ओके, पुढच्या गुरुवारी पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना अनेक स्वामी आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.